अमरावती शहरात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली आहे। शहरभर उभारण्यात आलेल्या विविध लसीकरण केंद्रावर 5 वर्षाखालील हजारो बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात आले। पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मोहिमेचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते करण्यात आलाय। त्यांनी चिमुकल्या बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून मोहिमेला सुरुवात केली आणि प्रत्येक बालकांपर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा संदेश दिलाय। यावेळी महापौर श्रीचंद तेजवाणी यांनीही लसीकरण केंद्राला भेट देत बालकांना पोलिओची लस दिली आहे। त्यांनी बालकांशी संवाद साधत आपल्या 5 वर्षाखालील प्रत्येक मुलाला पोलिओचे 2 थेंब पाजणे हे प्रत्येक पालकाची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य पथकांची शहरातील विविध केंद्रावर नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली आहे। तसेच स्थलांतरित कुटुंबे आणि गर्दीच्या ठिकाणीही विशेष पथकांमार्फत लसीकरण करण्यात आले। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की पोलिओ मुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक 5 वर्षाखालील बालकाला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे। नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे अमरावतीतील ही मोहीम यशस्वीपणे पार पडल्याचे प्रशासनाचे सांगणे आहे। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषि तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाइट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषि तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। प्राचार्य एस काळे। संपर्क 992155 9511। कृषि पर्यवेक्षक एन बी मोहोड। संपर्क 976628 7305। लिपिक एन डी गोमाशे। संपर्क 915823 1105। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज सकाळी 8 वाजता कोणतीही पूर्वसूचना न देता अग्निशमन केंद्र व आपत्ती व्यवस्थापन केंद्राला अचानक भेट दिली आहे। या पाहणीत संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क करण्याच्या कडक सूचना दिल्या। आयुक्तांनी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रसामग्री, उपकरणे व साहित्याची बारकाईने पाहणी केली आहे। कोणते साहित्य कार्यरत आहे, कोणते बंद अवस्थेत आहे, याची कारणे काय आहेत आणि दुरुस्तीची स्थिती काय आहे याची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आहे। त्यांनी यावेळी विविध उपकरणाचे प्रात्यक्षिक करून घेत त्यांची कार्यक्षमताही तपासली आहे। पाहणी दरम्यान उपस्थिती नोंदवहीची तपासणी करताना एक कर्मचारी वारंवार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले। त्याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने शासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण सुट्टी देऊ नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। आपत्ती व्यवस्थापन विभाग शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी 24 तास सज्ज असणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि साहित्य यांचे नियोजन सक्षम असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आयुक्तांनी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या देखील जाणून घेतल्या। आवश्यक सुविधा, उपकरणे आणि साहित्याबाबत कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या मागणीसाठी दखल घेत जे साहित्य उपलब्ध नाही ते तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। अमरावती शहराच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या विभागाची कार्यक्षमता आणि अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आवश्यक ते सर्व तांत्रिक साहित्य, आधुनिक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून देईल। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही जडतोड केली जाणार नाही असे आयुक्त
वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केलंय. या अचानक पाहणीमुळे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अधिक सतर्कता निर्माण झाली असून आगामी पावसाळ्याच्या कोणत्याही आपत्तीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आलाय. सेवा समर्पण प्रतिष्ठान ट्रस्ट यवतमाळच्या दिव्यांग सेवा प्रकल्पाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी वारी दृष्टिहीनांची वाट पंढरीची हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत दृष्टिहीन दिव्यांग बंधू भगिनी यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल 521 किलोमीटरचा पायी प्रवास करत 22 गावांमध्ये मुक्काम घेत विठुरायांच्या दर्शनासाठी रवाना होत आहे. 2024 मध्ये प्रथमच दृष्टिहीनांची पायी वारी काढून महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या परंपरेचा वारसा जपत यंदाही श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अनोखा प्रवास सुरू होत आहे. या दिव्यांग पायवारीचा शुभारंभ शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता रुक्मिणी पांडुरंग संस्थान सरोज टॉकीज जवळ यवतमाळ येथे होणार आहे. या प्रेरणादायी सोहळ्यात उपस्थित राहून दिव्यांग वारकऱ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन वारीचे संयोजक प्रशांत विश्वासनाथराव बनगिनवार व सौ प्राची प्रशांत बनगिनवार यांनी केले आहे. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 992155 9511. कृषी पर्यवेक्षक NB मोहोड. संपर्क 976628 7305. लिपिक ND गोमाशे. संपर्क 915823 1105. वलगाव ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणाच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून अतिक्रमण हटविण्याऐवजी ग्रामपंचायत अशा प्रकरणावर खतपाणी घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे एक अंगणवाडी सेविकेनेच कथित अतिक्रमण केल्याची बाब समोर आली असून या संदर्भात ग्रामपंचायतीकडून नोटीस देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात संबंधितांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. लेखी पत्रव्यवहारही करण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण कायम असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. अतिक्रमणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आणि एखादी अप्रिय घटना घडण्याची ग्रामपंचायत वाट बघत आहे का असा प्रश्नही निर्माण होत आहे. प्रशासनाने कोणतीही प्रभावी कारवाई न केल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सर्वसामान्य नागरिकांवर नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाते, मात्र प्रभावशाली व्यक्तींच्या बाबतीत प्रशासन मौज बाळगते. त्यामुळे कुंपणच शेत खातंय का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीने स्वतः नोटीस बजावूनही अतिक्रमण कायम राहणे तसेच वारंवार तक्रारी व माध्यमांशी प्रसिद्धी नंतरही कारवाई न होणे ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियतेमध्ये घातक असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. नागरिकांनी या प्रकारची सखोल चौकशी करून अतिक्रमणावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली जात आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.